माझं नाव चंदू रामसिंग चव्हाण. मी भुसावळवरून आलोय, जिल्हा जळगाव. माझं वय 54 वर्ष आहे. मी दात इम्प्लांट करायला आलोय. पूर्ण माझी 32 नवीन बसवायची आहे. त्या हिशोबाने मी इथे आलेलो आहे. कारण की माझे दात जवळपास सर्व पडून गेलेले आहेत. त्या दातांना नवीन एक दात बसवण्यापेक्षा पूर्ण 32 बसवायची आणि तीही यांच्या ओरो फेसवाल्यांकडनं बसवायची हे मी ठरवलं. कारण की मला यांच्यावर विश्वास वाटला. त्या हिशोबाने मी हा निर्णय घेतला. मी 2 पर्पजने आलेलो होतो इथे. एक तर गव्हर्नमेंट स्कीममध्ये काम झालं तर फारच बरं, नाही तर मग आपण यांच्याकडनं करणारच आहे. झालं असं की त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा मी सगळा सर्वे बघितला, सर्व शिकाऊ लेडीज स्टाफ वगैरे बघितला आणि ते पाहून मी म्हटलं आपल्या आयुष्याशी खेळायचं नाही, आपण सरळ ओरोफेसवाल्यांकडे जायचं आणि त्यांच्याकडनं बदलून घ्यायचं. आणि दुपारी मी हा निर्णय घेतला आणि यांच्याकडे आलो आणि तात्काळ यांनी धावपळ करून माझ्या सर्व टेस्ट वगैरे केल्या आणि उद्याची आमची डेट ठरलेली आहे बदलायची. माझं पूर्वीपासूनच ठाम मत होतं, परंतु कोण असं व्यक्ती आहे की पैसे जास्त खर्च करेल. होता होईल तोपर्यंत गव्हर्नमेंटच्या स्कीमा आहेत आपण बघूया, पण ते मला माझ्या बुद्धीला काही आवडलं नाही. यांच्याकडे आल्यानंतर 2 मिनिटात निर्णय घेतला मी. जवळपास माझे दात 1.5 वर्ष झाले नाहीये जेव्हापासून माझं हे झालंय, रेडिएशन झालंय. ऍक्च्युली मी कॅन्सर पेशंट आहे. मी तुम्हाला अगोदर सांगायला हवं होतं, पण मी आता सांगतो. मी कॅन्सर पेशंट आहे. माझ्या जिभेचं ऑपरेशन झालं आहे, त्यानंतर रेडिएशन झाले आणि त्या रेडिएशनच्या साईड इफेक्टमुळे माझे दात हळूहळू सगळे तुटतात आणि आता अशी पोझिशन आली की मला खायलाही मुश्किल होत आहे. जेही खातोय ती मी 2 वर्षापासून लिक्विडमध्येच खातोय. म्हणून मी असा निर्णय घेतला की बाबा आपल्याला दात नवीन बसवून घ्यायची. मी जेवताना सगळं लिक्विडमध्येच खातो आणि तेच खाऊ शकतो. फक्त मला गिळायचं काम आहे, बाकी चावायचा विषयच नाही. कारण दातच नसल्यामुळे चावणं होतच नाही. हवा थोडीफार माझ्या दात नसल्यामुळे लीक होते, त्यामुळे असं समोरच्याला माझे जे बोलण्याचे शब्द आहेत ते थोडे समजायला वेळ लागतो. कुठेही गेलो तर मी फंक्शनला, लग्न कार्यात वगैरे कुठेही जेवण नाही, काही नाही. कोणी कितीही आग्रह केला तरी मी काहीच खात नाही. घरी येऊनच आपलं घरचं बनलेलं तेच खाणार. या ट्रीटमेंटमधून माझी अशी अपेक्षा आहे की मला पूर्ण व्यवस्थिशीर खाण्यापिण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत आणि आरोग्याच्या बाबतीत, लाळीच्या बाबतीत सर्व तंदुरुस्त कराल अशी अपेक्षा मी ओरोफेसकडनं करतोय. आय एम रेडी फॉर ट्रीटमेंट. चांगली झाली ट्रीटमेंट, काही असा प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित होतं सगळं. ट्रीटमेंट चालू असताना काही एवढं जास्त दुखलं नाही आणि व्यवस्थित केलं सगळे. दातांचे इम्प्लांट टाकताना ते जागा सगळी बदली वगैरे केली, इंजेक्शनने व्यवस्थित हे करून मग चांगलीच केलं, सगळं व्यवस्थित झालं. मला तोच दाखवलं की आपण बाहेरगावचे पेशंट आहे आणि आपल्याला तिकडे जाऊन त्रास झाला तर मग कुणाला बोलायचं, कसं करायचं, तो एक आम्हाला यक्ष प्रश्न होता. पण तो अशी काही वेळ आली नाही. इथंच आम्ही 1-2 दिवस थांबलो, त्यातच ते सगळं व्यवस्थित होऊन गेलं आणि मग घरी गेल्यावर पुन्हा काही प्रॉब्लेम आला नाही. त्याचा आनंद मी शब्दात नाही करू शकत. भयंकर प्रचंड आनंद झालाय. असं वाटलंय की बा आता मी पूर्ण ओके झालो. फार फार बरं वाटतंय. मी जवळपास 6 महिन्यानंतर आज प्रथम दाताने काकडी चावली असं म्हणायला काही हरकत नाही. पेक्षा काय आपल्याला ओरिजिनल दातांसारखी आपल्याला सर्व जगात सगळेजण जसं खातात पितात त्याप्रमाणे मलाही खाता यायला पाहिजे ही अपेक्षा होती. आणि ती आता जी टेस्टिंगला काकडी दिली त्याच्यावर कळून आलं की हो आपल्या अपेक्षा या खऱ्या उतरत आहेत. आता बघूया पुढे. परंतु असं वाटत नाही की काही हे होईल, निराशा होईल, चांगलंच होईल. त्याचा आनंद आहे मला. हसताना म्हणजे असं वाटतंय की आता हसूनच घ्यावं. खूप बरेच दिवस झाले हसलं नव्हतं, हसतच राहावं असं वाटतंय. मी मास्क वापरायचो कारण ते व्यवस्थित दिसत नव्हतं ना. म्हणजे फेसिंगला प्रत्येक जण विचारायचं की काय बाबा काय झालं. आता प्रत्येकाला पूर्ण कहाणी करून सांगणार, त्यापेक्षा आपलं मास्क घालायचं. आणि आता बिगर मास्कचा वावरेल मी, तेव्हा मला जो आनंद राहील तो फार वेगळा राहील काहीतरी. अगोदर तर माझं बोलणं माझ्या घरच्या मिसेसला सुद्धा कळायचं नाही बऱ्याच वेळेस. आता
शुद्ध बोलता येतं. जी आपल्या तोंडातून हवा लीक होऊन जायची ती आता हळूहळू बंद होईल आणि बोलताना चांगल्या पद्धतीने बोलता येईल. आताही बराच फरक पडलाय. अजून तर नवीन आहे. ती प्रॅक्टिस झाल्यानंतर अजून शुद्धता येईल बोलण्यामध्ये. कॉन्फिडन्स जबरदस्त वाढलेला आहे, भयंकर. सर्रास सगळ्यांमध्ये वावरू शकेल. मला कोणी म्हणू शकणार नाही की या व्यक्तीचं असं काहीतरी ऑपरेशन झालेलं आहे आणि याने दातही चेंज केले, इम्प्लांट केलेले, एक कॅन्सर पेशंट अशा पद्धतीने पूर्ववत होऊ शकतो हे मी जगाला दाखवून दिले. अगदी मनमिळावं सगळ्या गोष्टी, सगळ्या शंका निरसन शांततेने व्यवस्थिशीर करणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थिशीर मॅनेज करणार. कोणत्याही कामामध्ये याच्यामध्ये तडजोड केली नाही. ट्रीटमेंटमध्ये कुठेही त्यांनी हे केलं नाही. सगळ्या गोष्टीचा अगदी योग्य प्रकारे सिस्टमॅटिक ज्याला आपण म्हणतो अगदी तसंच केलं आणि ते त्यांची जी ॲड आहे त्याला ते सार्थ ठरवत आहे असं मला वाटतं. स्टाफचा एक नंबर आहे. खास करून मृणाली, बाकी सर्वच जणांचं सहकार्य त्यात काही वाद नाही. प्रत्येक 10-15 दिवसात नेहमी मला फोन यायचा, कसे आहात, काय आहात, तुम्हाला काही त्रास आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही कधी येताय, काय येताय, तुमची काय प्लॅनिंग आहे, सगळं दर 15 दिवसानंतर ते मला कॉल करायचे. नाही, आणि ऑलरेडी तर आधीपासून ते असं मिक्सर किंवा ज्यूसच खात होते, त्याच्यामुळे यांना हे काही नवीन वाटलंच नाही ना की मी काही असं खातोय, की मी लिक्विड खाणार आहे की काही असं, म्हणजे दुसरं वेगळं. पूर्वी पण ते दात काढायच्या अगोदर लिक्विडच खायचे ते, लिक्विडच खात होतो. मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करून पोळीच खात होतो. जेव्हा मी आता आले ना तेव्हा त्यांना म्हटलं आता हे मिक्सरला बाय बाय. म्हणजे मला एवढा आनंद झाला आता की हे आता यायच्या आधी मी बोलले आता हे मिक्सरला मी बाय बाय करणार, कारण कमीत कमी 2 वर्ष झाली मिक्सर घेऊन फिरते मी कुठे पण. आता जेव्हा मी आले ना तेव्हा सुद्धा चपातीचा चुरा करून सोबत आणलेला. जेव्हा मी आली तेव्हा मला म्हणजे असं यांनी मला सांगितलं की इथे असं असं आहे डॉक्टर. तेव्हा मला थोडंसं असं वाटायचं की हे काही पण सांगतात असं, पण जसं ते आले आणि तुम्ही ट्रीटमेंट दिली सरांनी आणि स्टाफनी, तर खूप चांगलं ट्रीटमेंट आहे आणि सरांची पण आणि स्टाफची पण. नाही, मी एकटी होते ना रूम मध्ये तेव्हा मला भीती वाटायची, आता कसं होईल, आता यांचं तर दुखतंय. पण मग या सरांनी आणि सिस्टरने मला नंबर दिला होता, तुम्ही केव्हाही एनी टाइम तुम्ही फोन करा, आम्ही तुम्हाला येऊ आणि किंवा सजेस्ट करू. तर तेव्हा मला खूप बरं वाटलं की आहे कुणीतरी, किंवा आपल्याला, म्हणजे आम्ही दोघंच होतो ना इथे, कुणीच नव्हतं, हॉस्पिटलही बंद होऊन जायचं. तर ते खूप छान वाटलं मला पूर्ण बघवायचं. आता म्हणजे असं वाटतं, मी आधी जेव्हा बघितलं होतं तेव्हा म्हणजे असं मला वाटायचं, पण आता सेम तसेच जात झालेत त्यांच्या आधीसारखेच. पण म्हणजे मला खूप आनंद आहे की आता ते म्हणजे खाऊ शकतील पूर्वीसारखं. हो, ते पहिली काकडी खाल्ली ते सूट मी केलं, म्हणजे मी बघितलं माझ्या डोळ्यांनी की ते काकडी खाऊ शकतात. हर मुस्कान के पीछे एक कहानी होती है और उस कहानी को हम दोबारा लिखते हैं। ओरोफेस, भारत का स्माइल एक्सपर्ट।